भाजपचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी केलेला आहे. कसं बघता आता निवडणूक आहेत आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून नेमकं साध्य काय करू इच्छितात? नाही, मला वाटतंय मी म्हणलं तसं भाजपचं एक षडयंत्र आहे. महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर सांगायचा. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल वक्तव्य भाजपकडून त्या ठिकाणी झाली. एकूणच आपण वातावरण बघितलं तर एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. यातलं एक मोठं षडयंत्र काय आहे की आज जो काय इतिहास आहे तो आज आम्ही जो वाचलेला इतिहास तो पुस्तकातनं इतिहास वाचलेला आहे. आता उद्या 50 वर्षानं जो इतिहास वाचला जाईल तो डिजिटल फुटप्रिंटवर असणार आहे. आणि आता हे षडयंत्र आहे भाजपचं की डिजिटल फुटप्रिंटवर अशी वक्तव्य करायची आणि चुकीचा इतिहास समोर आणायचा जेणेकरून 50 वर्षानं तोच सत्य वाटेल. अशा पद्धतीचं हे एक षडयंत्र आहे. हा 100 वर्षाचा प्लॅन आहे. ज्या महापुरुषांच्या बद्दलची वक्तव्य आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या असेल, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल, छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल असेल, ही वक्तव्य करायची आणि पुढे 50 वर्षानं डिजिटल फुटप्रिंट जो तयार होईल त्यातून हेच सत्य आहे का असं वाटेल असं चित्र निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे.